लवकरच येत आहे वटपौर्णिमेचा सण, जो की सुवासिनी महिलांसाठी खूप अतिशय खास असतो। या दिवशी महिला सुंदर साडी, दागदागिने घालून, साज शृंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात। वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताला खूप महत्त्व आहे। हे व्रत बायको आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करते। या दिवशी महिला हौसेने नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातात। कारण रोज स्त्रियांचा शृंगार साधारणच असतो, पण आपल्या हिंदू धर्माच्या सणावारात असले की त्याची तयारी जी असते ती 4 दिवस अगोदरपासूनच सुरू असते। ठराविक सण म्हणजे संक्रांत, नागपंचमी, दिवाळी, महालक्ष्म्या किंवा वटपौर्णिमा। या दिवशी मात्र कितीही कामाचा व्याप वाढला तरीही स्त्रिया नटून थटून पूजा करायला तयार असतात। मग त्यांची कितीही धावपळ का होईना, पण काही वेळेस साडी किंवा बांगड्यांचा रंग कोणता घालावा किंवा कोणत्या घालू नये या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्यामुळेच या महत्त्वाच्या विषयावर आज आपण खूप खास असा माझ्या मैत्रिणींसाठीचा हा व्हिडिओ बनवण्याचा ठरवला आहे आणि त्यासोबतच या व्रताची पूजाविधी, नियम, लागणारे साहित्य आणि व्रताचे मिळणारे फळ हे सुद्धा या व्हिडिओमधील माहिती सांगितलेली आहे। तुम्ही या अगोदरचा जर व्हिडिओ पाहिला नसेल, वटसावित्री हे व्रत का करायचं असतं आणि सत्यवान सावित्रीने हे व्रत कशा पद्धतीने केलेलं होतं त्यांच्याबद्दलची अधिक माहिती या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल। त्यातील तुम्ही माहिती पाहू शकता। खूप महत्त्वाची माहिती आहे। पाहायला गेलं तर कोणता रंग शुभ किंवा अशुभ आहेत त्याची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, म्हणजेच सर्वात अगोदर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। यंदा वटपौर्णिमा कधी आलेली आहे आणि शुभ मुहूर्त केव्हाचा आहे तेही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर यावर्षी दिनांक 21 जून 2024 वार शुक्रवार या दिवशी वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यात येणार आहे। हा सण नवरा बायकोच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा महत्त्वाचा सण मानला जातो, कारण या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी वटपौर्णिमेचे व्रत करते। वटपौर्णिमा म्हणजे 7 जन्म तोच पती मिळावा यासाठी केले जाणारे व्रत। हे व्रत केल्यावर ती आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते आणि पुढच्या 7 जन्मासाठी तोच पती मिळतो अशी या व्रताची धारणा आहे। कारण ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते, त्याचप्रमाणे आपल्या पतीचेही आयुष्य खूप जास्त असावे यासाठी वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात। पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसाचे व्रत केले जात असायचे, पण धावपळीच्या जीवनशैलीमध्ये 1 दिवसाचा उपवास सुद्धा आता खूप झालेला आहे। पूजा करून हे व्रत सोडले जाते। वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, म्हणून हा सण सौभाग्यकारक मानला तरी चालेल। म्हणूनच स्त्रियांना पडलेला प्रश्न कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसायला नको आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगाला वेगळे असे महत्त्व, अनन्यसाधारण महत्त्व आहे। असे महत्त्व आहे की कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करतो। काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभ मानले जातात, कारण रंग आपल्या मनावरती परिणाम करतो, आपल्या मनाला उत्तेजित करतो आणि प्रत्येक रंगाचे एक अस्तित्व आहे आणि प्रत्येक रंगाचे वेगळे असे महत्त्व आहे। जीवनातील रंगाचे महत्त्व हे शब्दात मांडणे अशक्य आहे, कारण मन आणि रंग याचे नाते काही वेगळेच आहे। त्यामुळे रंगाला मानवी जीवनामध्ये महत्त्वाचे प्रमुख्य स्थान आहे। त्यामध्ये पहिला रंग शुभ रंग आहे, तो म्हणजे हिरवा रंग म्हणजे देवीचे प्रतीक आहे, सौभाग्याचं लेणं मानला जातो। त्यामुळे लग्नाच्या वेळी नवरीला हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि साडीचा समावेश केला जातो। हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे, त्या रंगाला मानवी जीवनामध्ये प्रमुख स्थान मानले जाते। त्यामध्ये पहिला शुभ रंग म्हणजे तो हिरवा आहे। हिरवा रंग म्हणजे देवीचे प्रतीक आहे आणि सौभाग्याचं लेणं सुद्धा मानलं जातं। त्यामुळेच लग्नाच्या वेळी नवरीला हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि साडीचा समावेश असतो। हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे, त्यामुळे सुवासिनी स्त्रिया किंवा नववधू यांच्या जीवनात हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे। हिरव्या रंगाप्रमाणेच आयुष्यात हिरवळ असावी असे प्रत्येकालाच वाटतं, म्हणून हिरव्या रंगाला प्रथम महत्त्व दिलं जातं। तसं बघायला गेलं तर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व मानलं गेलेलं आहे, कारण कोणत्याही देवीची ओटी भरत असताना किंवा हिरव्या रंगाचं पीस किंवा साडीचा वापर केला जातो।
त्यावरूनच हिरवा रंग किती शुभ आहे हे आपल्याला समजते। त्यामुळे तुमच्याकडे या वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य नेसा। त्यानंतर दुसरा शुभ रंग कोणता आहे ते सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। तो म्हणजे पिवळा आहे। आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्याला पितांबर असे म्हटलं जातं। या नावाने सुद्धा त्याची ओळख आहे। कोणत्याही मांगलिक कार्यक्रमात पिवळ्या रंगाचा जास्त वापर केला जातो। तसेच पूजेतही पिवळ्या रंगाला शुभ मानलं जातं। पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात। हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपला गुरु ग्रह सुद्धा बलवान होतो। तसेच सौभाग्यातील दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद। जसं की आपण हळदी कुंकू म्हणतो, त्यातील हळदीला जेवढे महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे। खरंच जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाची साडी असेल तर अगदी आवर्जून नेसायला या वटपौर्णिमेला विसरू नका। कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो। भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीचा निवास असतो। तुम्ही या पिवळ्या रंगाची साडी या पूजेला नक्कीच आवर्जून घालू शकता आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असणार आहे। म्हणून तुम्ही या वटपौर्णिमेला पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसू शकता। जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची साडी नसेल तर लाल रंगाचीही साडी तुम्ही घालू शकता। कारण आपल्या हिंदू शास्त्रात लाल रंगाला सुद्धा खूप शुभ मानलं जातं। बघा, आपण रोज देवपूजा करतो त्यावेळी आपण लाल रंगाचे वस्त्र वापरत असतो। त्यासाठी सर्व देवांना लाल रंग अतिशय प्रिय आहे। त्यातली त्यात माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। गणपतीला माता लक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहे। तसेच सौभाग्यामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते। कारण सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यातील कुंकवाचा रंग तर लाल असतो। त्यामुळे लाल रंगाचेही तितकेच महत्त्व आहे। हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनातील एक नवी सुरुवात मानली जाते। त्यामुळे लाल रंगाला घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते। त्याचप्रमाणे तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता। केशरी रंग सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचा रंग आहे। केशरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुनाचा यांच्या रथाचा ध्वजचा रंग जे होता ते सुद्धा केशरीच होता। कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरतेचे प्रतीक आहे। तसेच केशरी रंग दैविक शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि आपल्या एक सकारात्मक ऊर्जा प्रभावित करत असतो। त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्यामुळे एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते। शिवाय आपल्याला ज्ञान परंपरेतही अग्नीला महत्त्व आहे, जो अंधकार दूर होऊन आणि वाईटाचा नाश करतो। त्यात लाल, पिवळा आणि भगवा रंग दिसतो, त्याचा संबंध यज्ञेशी आहे आणि त्यामुळे या रंगाची साडी तुम्ही अवश्य नेसू शकता। त्यानंतर प्रत्येक स्त्रियांचा आवडीचा रंग म्हणजे तो गुलाबी। जवळपास प्रत्येकीलाच गुलाबी रंग आवडतो। गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक आहे, आनंदाचे प्रतीक आहे। गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो। या रंगाचे कपडे घातल्याने आपले मनही प्रसन्न होते, एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते। गुलाबी रंगामुळे सुख समाधान येते आणि आपले मन प्रसन्न राहते। त्यामुळे गुलाबी रंगाची एक वेगळीच महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची सुद्धा साडी घालू शकता किंवा आतापर्यंत जे काही रंग तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही कोणताही न विचार करता घालू शकता। कारण याचे किती महत्त्व आहे। त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलरचा वापर सुद्धा करू शकता। पोपटी कलर, क्रीम कलरमध्ये सुद्धा तुम्ही साड्यांचा वापर करू शकता। मग तुम्हाला प्रश्न पडेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काळा रंग किंवा निळ्या रंगाची साडी अजिबात नेसायची नाही। काळे निळे कपडे घालून पूजा करणे अशुभ मानले जाते। आपल्या हिंदू धर्मामध्ये देवकार्यात, मंगल कार्यामध्ये किंवा शुभ कार्यांमध्ये आपण काळ्या रंगाचा समावेश करत नाहीत। त्यामुळे शक्य तेवढा आपण काळा रंग, निळा रंग, पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपण वापर करणं हे महत्त्वाचे आहे। तसेच वटपौर्णिमेला सुंदर साडीसोबतच सुंदर साज शृंगार देखील तेवढंच शुभ मानलं जातं। पूजेवेळी आपण हातामध्ये काचेच्या बांगड्या घालणं, टिकली, कुंकू
किंवा मग दागदागिने, केसांमध्ये सुंदर असा गजरा, नथ, जोडवे, पैंजण, अत्तर असा तुमच्या आवडीनुसार आपला साजशृंगार करायचा आहे। त्यामध्ये बांगड्याचं महत्त्व सांगायचं झालं तर 16 शृंगारापैकी बांगड्यांना खूप असे महत्त्व मानले गेलेले आहे। त्यातील 16 शृंगारापैकी हे एक त्यातलं महत्त्व आहे। त्यामुळे काचेच्या बांगड्या सणावारांच्या दिवशी तर आपण नक्कीच घालू शकतो। एरवी जरी आपल्याला वेळ नाही भेटत असेल घालायला तर एक बांगडी तर आपण नक्कीच घालू शकतो। शक्यतो सणावारांच्या दिवशी आपण जास्त हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत। त्याचं महत्त्व काय आहे ते पाहूया आपण। रंग सौभाग्य आणि पतीच्या प्रगतीमध्ये नक्कीच वाढ होते। त्यामुळे हिरव्या रंगाची बांगडी जर तुमच्याकडे असेल तर नक्की आवर्जून घालायला पाहिजे आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्कीच तुम्हाला यातील माहिती आवडली असावी। जर तुम्हाला यातील माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, इतरांना आपल्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा। आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। त्यानंतर आपल्या चॅनलवरती भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत, महत्त्वाचे आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की जाऊन चॅनलला व्हिजिट करा। JP फूड अँड फॅशन या नावाने तुम्ही चॅनल सर्च करू शकता। अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवर भरपूर असे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत, नक्की जाऊन चेक करा।